सम्राट ब्रिटिश ज्यांच्या राज्यावरून सूर्य मावळत नाही आणि त्यांची गुलामगिरी कोण करत होतं? तर तुम्ही महात्मा गांधीचा खून करता, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करता, नको त्याला वाटेल तितकं महत्व देऊन राहिला आहात. त्याची लायकी नाहीये. जो मानत नसेल त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. बाबा बापू अमर रे, बाबा बापू अमर रे, बाबा बापू अमर रे. स्वातंत्र्याच्या पूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्य मिळाल्याचा आजचा भारत याच्यामध्ये फरक हा आहे की स्वातंत्र्य मिळण्याकरता इंग्रजांना इथून घालवणे हा एक कार्यक्रम होता आणि तो या देशातल्या नेतृत्वाच्या खांद्यावर ठेवून सबंध देश त्यांच्या पाठीमागे उभा राहिला होता. म्हणजे एक निश्चितपणे स्वप्न पाहिलं होतं की प्रत्येकाच्या हाताला काम, प्रत्येकाच्या पोटाला अन्न आणि प्रत्येकाचा सन्मान हा जागेवर राहील. आणि ते मिळणं अत्यंत क्रमप्राप्त होतं. याचं कारण असं की मी म्हटलं ना, ज्या बाईच्या अंगावर कपडे नव्हते ती सुद्धा सामील झाली होती. जेल भरो कसं झालं? इंग्रजांना इथून कसं हाकललं? जेलमध्ये जर जागा राहिली नसती, इंग्रज गेले असते, जेलमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, त्यांना इथून जावं लागलं. मानवी शक्तीने त्यांना इथून 150 वर्ष स्वतःला म्हणायचे ज्यांच्या सम्राट ब्रिटिश ज्यांच्या राज्यावरून सूर्य मावळत नाही असे ते आम्हाला खोर करून इथे राज्य करत होते. आणि त्यांची गुलामगिरी कोण करत होतं हे जरूर लिहा. तो शेतकरी करत होता का? तो भीक मागणारा करत होता का? कारण ती गुलामगिरी, यांची जी गुलामगिरी करायची होती ती क्लार्क म्हणून करायची होती. बरोबर आहे? आणि तो शेतकरी, तो हा, ते क्लार्क म्हणून काही लिहू शकतात का? त्यामुळे हे जो उच्च वर्ग आहे, जाती, यांनी त्यांना इथे टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या जाती मोडा म्हणून आपण पहिल्यापासून हे करतो आहोत. तर तुम्ही महात्मा गांधीचा खून करता, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करता, या देशाच्या राज्यघटनेला पायदळी तुडवता. थैल्या देऊन ज्या वेळेला विधानसभा विकत घेतल्या जाते त्याला तुम्ही काय म्हणाल? काय वाचक आहे संविधानाचं? संविधानपूर्वक चाललेलं आहे, नको त्याला वाटेल तितकं महत्त्व देऊन राहिला आहात, ज्याची लायकी नाही आहे. हे काय आहे? याच्यामध्ये कोण सफरर आहे? धर्माचे जे धर्म मार्तंड आहेत, ज्यांच्या आजही हातामध्ये धर्मग्रंथ आहेत, त्यांना तर मोफत खायला भेटत आहे. असल्या मनोवृत्तीला तुम्ही काय करणार आहात? मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला देश बदलायचा आहे. देश बदलायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? मगाशी मी तुम्हाला म्हटलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या गोष्टी प्रस्थापित करायच्या आहेत. या प्रस्थापित करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला तुमचं संविधान हे महत्त्वाचं ठरावं लागणार आहे. मग ते जर महत्त्वाचं आहे तर ते जो मानत नसेल त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. संविधान जपायचं असेल तर आजची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था निश्चितपणे आपल्याला बदलावी लागणार आहे. याचं कारण असं आहे की व्यवस्थेमध्ये 5 गोष्टी असतात, 5 संस्था आहेत. कुटुंब, जात, समाज, त्यानंतर एज्युकेशन, त्यानंतर हे काय उद्योग, या 5-6 सिस्टम आहेत. या सिस्टममध्ये या सगळ्या लोकांच्या हाताला काम देतात, लोकांचा अकॉर्डिंग टू संविधान न्याय देतात. या सगळ्यांना जतन केलं पाहिजे. ते तर होतच नाही आहे. तुमचा काळ सुवर्ण काळ आहे. या देशाचं स्वातंत्र्य
आजपर्यंत जगाच्या इतिहासात घडलेलं नाही असं ते स्वातंत्र्य आहे. तुम्हाला दोनच स्वातंत्र्याच्या साथीची दैवत मिळालेली आहे, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. त्यामुळे मी युवा पिढीला जे सांगते त्यांना म्हणते, माझं भाषण सुरू होण्याच्या आधी मी 3 वेळेला एक नारा देणार आहे, तुम्ही पण तो द्यायचा. बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे, बाबा बापू अमर रहे. बाबा बापू अमर जोपर्यंत राहतील तोपर्यंत या देशातलं संविधान जे आहे त्या संविधानाप्रमाणे राज्य चालेल. राज्यकारभार जर संविधानाप्रमाणे चालला तर प्रत्येकाला सुरक्षा मिळेल, न्याय मिळेल. एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. हे काम तुम्ही करा. मी उद्या असेन, मी उद्या नसेन, पण तुम्ही हे करणार आहात. आशीर्वाद देते.